विद्यार्थी मित्रो, हा आपला पहिला टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. याच्यामधला इंट्रोडक्टरी पार्ट आपण अगोदर बघितला, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर ऑर्गॅनिझम्स. आणि आता त्याच्या पुढचा जो पार्ट आहे ते म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. बोर्डवरती आपण लिहिलं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट सुद्धा आपण कव्हर केला. आता त्याच्यामधलं पर्टिक्युलरली बघू आपण स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर. मग याच्यात येणार व्हॉट इज फ्लावर, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, फंक्शन ऑफ फ्लावर. तर हा पार्ट आपण याच्यामध्ये कव्हर करू. सुरुवातीला सांगून टाकू आधी आपण की सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, मिनिंग ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, व्हॉट इज मीन बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन. असा एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर याचं मिनिंग काय लिहिणार आपण, a type of reproduction in which gametic fusion is involved. A reproduction in which male and female gametes are involved, or a reproduction in which sex organs are directly involved. It's called sexual reproduction. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगू टाकू आपण की सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी काय कंडिशन्स आहेत की ज्याच्यामुळे सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं. पहा, नंबर 1, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय पॅरेंट. इट इज बाय पॅरेंट. कंपल्सरी मेल अँड फिमेल पॅरेंट्स आर रिक्वायर्ड. सेकंड वन, 2 types of divisions, that is mitotic division and meiotic division. Both divisions are compulsory for sexual reproduction. Third one, this reproduction leads to variation. Variation in living organism is only due to sexual reproduction. आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉमन इन एनिमल्स, occur in case of plants. They may be lower plants or the higher plants. Then one of the particular plant organ which is involved in sexual reproduction is a flower. Then what is flower? A condensed modified reproductive shoot. Condensed modified reproductive shoot which is specially designed for sexual reproduction. आता स्पेशली मी इथं मेन्शन करतो, हा आहे स्टेमन, हा आहे कार्पेल. या दोघांचा रोल सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कंपल्सरी. ह्या दोन पैकी एक जरी त्या ठिकाणी ॲब्सेंट राहिलं, नॅचरली असो टेम्पररी असो, आपण इंटरफेअर करून असो, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डिस्टर्बन्सेस क्रिएट होणार. मग आता फ्लावर मध्ये एक मिनिंग दिला आपण, कंडेन्स्ड मॉडिफाईड रिप्रोडक्टिव्ह शूट स्पेशली फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता दुसरं मिनिंग देऊन टाकूया याचं, मोर कॉन्स्पिक्युअस ऑर्गन इन केस ऑफ एंजिओस्पर्म्स इज अ फ्लावर. मोर कॉन्स्पिक्युअस ऑर्गन, मोर डेकोरेटिव्ह ऑर्गन, मोर अट्रॅक्टिव्ह. Insects are attracted toward the plants only due to flowers. Other animals attracted toward the plants mostly due to the flowers. Then a typical flower. आता पाहणार आपण स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर. आता एक्झाम मध्ये एक्झॅक्टली क्वेश्चन कसं येतं ते सांगतो. टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, अशी एक टिपिकल फ्लावरची डायग्राम देऊन टाकली आणि क्वेश्चन असा असतो, गिव्ह लेबल्स टू द पार्ट्स ऑफ फ्लावर. फॉर एक्झाम्पल, आता हे असं कन्सिडर करा, पेडिसेल नाही आणि इथं दिलाय क्वेश्चन मार्क, किंवा इथं टेक्स्टबुक मधल्यासारखा दिलाय ब्लॉक, एम्प्टी ब्लॉक. तुम्हाला काय लिहायचे, पेडिसेल. इथं दिला असेल तर पार्ट पाहून घ्या, इथं दिला असेल तर थॅलॅमस, देन सेपल, पेटल, स्टेमन अँड देन कार्पेल. मग आता जे 4 नावं सांगितले आपण ते आहेत मेन पार्ट्स ऑफ द फ्लावर. मग आता क्वेश्चन असा विचारला तुम्हाला की व्हॉट इज फ्लावर अँड एनलिस्ट द 4 मेजर पार्ट्स ऑफ द फ्लावर. तर मिनिंग येणार, अ रिप्रोडक्टिव्ह शूट इज कॉल्ड फ्लावर. Organ in angiosperm which is developed for sexual reproduction is called flower.
and then parts of the flower. Calyx. आता मुद्दाम इथे वर्ड वापरतो calyx. त्याचं कारण असो तर युनिट मेंबर ऑफ calyx is called sepal. Unit member of corolla is called petal. Unit member of androcia is called stamen, and then unit member of gynosia is called carpe. Means 4 major whorls of the typical flower are calyx, corolla, androecium, and then gynoecium. Then different parts of the flower, different parts. whorls सांगितले 4. आता आपण सांगू parts. आता एकदा लेबल त्या ठिकाणी वाचून दाखवतो. पेडिसेल पार्ट व्यवस्थित पहा. स्टाक ऑफ अ फ्लावर तिथं लेबल केले पेडिसेल. सोलन पार्ट थॅलॅमस. देन लीफ लाइक पार्ट सेपल. colored member petal. Then elongated filament and anther combinedly called stamen. Then ovary, style, stigma form the carpe and ovals are within the ovary. तर एवढं सगळं काही त्या फिगर मध्ये आपण दाखवून दिलं. एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार ड्रॉ अ वेल लेबल्ड डायग्राम ऑफ टिपिकल फ्लावर. तर या टाइपची एक टिपिकल डायग्राम काढून टाकली की 2 मार्क मिळाले म्हणून समजा. आता पुढे मग व्हॉट इज पेडिसेल? A stalk of flower is called pedicel. It may be short or it may be long. Mostly it becomes green color. Then what is the function of pedicel? Flower attains more height only due to the pedicel. Then pedicel gives support to the entire flower. Second one, thalamus. What is thalamus? A condensed, swollen basal part of the flower from which remaining floral whorls are arises. Basal, swollen, condensed part of the flower from which remaining floral whorls are arises. Remaining means calyx, corolla, androecium, and then gynoecium. जे 4 होल्स आहेत ते ज्याच्यापासून आले त्याला म्हणायचं थॅलॅमस. आता ऍक्च्युअली याला म्हटलं जातं शूट, याला म्हणायचं स्टेम. त्याचं कारण असं टिपिकल थॅलॅमस कन्सिस्ट ऑफ 4 नोड्स and 3 इंटरनोड्स. आता हे नोड्स आणि इंटरनोड्स म्हणजे काय? नोड्स म्हणजे जॉइंट्स. आपल्या फिंगरकडे जर बघितलं तर ताबडतोब लक्षात येईल. जॉइंट फिंगरचा आहे तो म्हणजे नोड आणि 2 जॉइंटच्या मधलं पोर्शन म्हणजे इंटरनोड. देन हियर थॅलॅमस कंटेन्स 4 nodes and 3 internodes. This is about the typical flower. Then what is the function of thalamus? Thalamus gives rise 4 types of floral whorls, means it produces the floral whorls. Thalamus may be conical, it may be flattened, it may be disc-like. Thalamus occurs in any form. Then about the whorls, floral whorls. First of all, what are the floral whorls? What are the floral whorls? Leaf-like members in the flower are the floral whorls. Leaf-like members, these are the modified leaves. Calyx, corolla, androecium, and gynoecium. Then cyclic arrangement of cyclic, that is in the form of ring. Cyclic arrangement of sepals, petals, stamens, and then carpe. Cyclic arrangement of these whorls on the thalamus is nothing but the floral whorl. Then 4 types of floral. That here specially 4 types of whorls, but
they are mainly differentiated into two groups. That is non-essential or accessory, and second one is the essential or reproductive words. Reproductive. आता याला दोन नाव आहेत. Accessory words means non-essential words or supporting words, and reproductive words means the essential words. Calyx and corolla. Calyx and corolla are the accessory words, whereas androecium and gynoecium, these are the essential or reproductive words. Non-essential, calyx and corolla. Essential, androecium and gynoecium. That first of all, the accessory words, that is calyx and corolla. These words are called non-essential. Why called non-essential? Because these words do not involve in sexual reproduction directly. Those words which do not involve in sexual reproduction directly are called non-essential or the accessory words. Then calyx is the first word, single member sepal. Then sepals may be free or sepals may be pure. Sepal free, then called polycephalous condition. Sepal free, polycephalous. Sepal fused, then called gamocephalous. Gamo म्हणजे fused आणि poly म्हणजे free. Sepals may be one to many sepals. These sepals are mostly green color. आता ग्रीन कलर आहे म्हणजे याचं फंक्शन त्या ठिकाणी लक्षात येतो. परफॉर्म्स फोटोसिंथेसिस, म्हणजे कॅलेक्स परफॉर्म दी फंक्शन फोटोसिंथेसिस ड्यू टू फोटोसिंथेटिक पिगमेंट. Then outermost word, it means arises from first node of thalamus. जे आपण म्हटलो ना आधी 4 नोड असतात थॅलॅमस वर, त्याच्यावरच्या पहिल्यापासून ही कॅलेक्स. कॅलेक्स arises from first node of thalamus. Then corolla. Corolla is a second accessory word. Second accessory. Corolla. Non-essential word. Arises from second node of thalamus. Second is संपला. Second पासून आला corolla. Then corolla mostly colored. Color. त्याला म्हणू आपण variously colored. जसं की येलो असेल, ऑरेंज असेल, रेड असेल, इतर कोणता कलर असेल. तर कलर्ड पेटल्स म्हणजे आता म्हणता येतं आपल्याला कलर ऑफ फ्लावर इज ओनली ड्यू टू कलर ऑफ पेटल. फ्लावरला जे अट्रॅक्टिव्ह कलर दिसायला लागतो, जे अट्रॅक्टिव्ह नेचर येतं ते या पेटल. तर petals free, then called polypetalous condition. Petals pure, then called gamopetalous condition. Petals may be smaller, petal may be larger. हे आपण टिपिकल फ्लावर दाखवतोय, वारंवार सांगू आपण. टिपिकल फ्लावर असल्यामुळे इथं कोणताही फ्लोरल वर्ड हा मॉडिफाईड दाखवलेला नाही, काउंट करून त्या ठिकाणी दाखवलेलं नाही. तर मग आपण त्या ठिकाणी मोजके मेंबर दाखवून दिले. आता फंक्शन ऑफ पेटल. Colored petals can attract the insects for pollination. Insects for pollination. Then what is pollination? Transference of pollen grains from anther to receptive stigma, either of flower of plant belongs to same species or different species. तर कोणतेही असू शकेल. इथला पोलन ग्रेन इथे येऊन पडला तरी सुद्धा पॉलिनेशन झालं. इथला पोलन ग्रेन दुसऱ्या झाडाच्या फ्लावरच्या स्टिग्मावर पडला तरी पॉलिनेशन झालं. लहान झाडावर असेल ना मोठ्या झाडावर असेल, पण रिलेटेड प्लांट मध्ये पॉलिनेशन झालं तर म्हणजे तर त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळेल, रिझल्ट मिळेल. मग आता इथं काय म्हणू बघा. Transference of pollen grains from anther to receptive stigma is called pollination. Then
Corolla responsible for such type of cross pollination because colored petals attract the insects for pollination. Then second function protection. हे बाहेरचा मेंबर आहे, हे त्याच्यामधला मेंबर आहे. Both members, that is sepals and petals, calyx and corolla, gives a protection to inner reproductive whorls, that is androecium and gynoecium. आता त्याच्यानंतरचा मेंबर रिप्रोडक्टिव्ह whorl, and two reproductive whorls are androecium and gynoecium. Then androecium. What is androecium? Male reproductive whorl in the flower is androecium. फिगर मध्ये दाखवतोय आपण. हा फिलामेंट, हा जो देठ दिसतोय, स्टाक दिसतोय, ट्यूब सारखा पार्ट दिसतोय, याला म्हणायचं फिलामेंट. आणि हे वरचं बॅग सारखं जे दिसतंय कॅप लाईक स्ट्रक्चर दिसतंय, याला म्हणायचं अँथर. देन फिलामेंट अँड अँथर कंबाइनली कॉल्ड स्टेमन. देन व्हॉट इज फिलामेंट? त्याच्या अगोदर सांगू आपण व्हॉट इज स्टेमन ऑर अँड्रोशियम. अँड्रोशियम एक्झॅक्टली काय? मेल reproductive whorl in the flower is androecium. Male reproductive whorl androecium. Single member is a stamen, and each stamen differentiated into two parts, filament and anther. Filament may be short or long. Anther may be larger or smaller. आता इथं मेनली आपण अँथरचं फंक्शन सांगू, कारण अँथर आहे फर्टाईल पार्ट, फिलामेंट आहे स्टराईल पार्ट. मग फिलामेंट इज अ बेसल ट्यूब लाइक स्टराईल पार्ट ऑफ द स्टेमन, whereas anther is a upper fertile cap like or bag like structure. Function of anther to produce the pollen grains. Stamen, male reproductive whorl. It means anther produces microspores. याच्यामध्ये जे पोलन ग्रेन तयार होतात ना, त्यालाच मायक्रोस्पोर्स म्हणतात, जे भविष्यामध्ये मेल गॅमेट्स तयार करतील. मेल गॅमेट तयार करणारं स्ट्रक्चर, मेल गॅमेट, मेल म्हणून रिप्रोडक्टिव्ह. देन लास्ट whorl is a gynoecium. What is gynoecium? A female reproductive whorl in the flower is called gynoecium. एवढा पार्ट ओरी पासून सुरू होतो आणि स्टिग्माच्या टॉपला येऊन थांबतो. मग आता याचे तीन पार्ट सांगू, ओव्हरी, स्टाईल and stigma. These are the parts of one typical carpel. Typical carpel चे तीन पार्ट, ओव्हरी, स्टाईल and then stigma. आता हे ओव्हल्स पुढे दाखवले ओव्हलच्या मध्ये, ओव्हरीच्या मध्ये ओव्हल्स. आपण ओव्हरीचे पॉइंट सांगताना हे सांगू. देन व्हॉट इज ओव्हरी? Basal, conical, enlarged, fertile part of the carpel which produces the ovules. Carpel ovules तयार करतं. ओव्हलच्या मध्ये फिमेल गॅमेटोफाइट तयार होतं आणि याच्यामध्ये फिमेल गॅमेट, म्हणून रिप्रोडक्टिव्ह वॉर्ड. फिमेल रिप्रोडक्टिव्ह वॉर्ड कारण हे फिमेल गॅमेट तयार करतं म्हणून. Ovary is a basal, conical, enlarged, fertile part of the carpel and it contains one to many ovules. इथं कंपल्शन काय असं नाहीये एवढे ओव्हल दाखवणं. एक असेल, दोन असेल, मल्टिपल असेल, किती असू शकतात. Then style. What is style? Elongated, tube-like, sterile part of the carpel. Tube-like part. Hollow दिसतोय, straw सारखा, तर पाईप सारखा असणारा हा hollow part, त्याला म्हणू आपण स्टाईल. Then what is the function of style? It provided space for the growth of pollen tube. याच्यानंतरच्या पार्ट मध्ये आपल्याला ऐकायला भेटेल. तर याच्यामधून पोलन ट्यूब असं मध्ये येतो आणि फर्टिलायझेशन मध्ये इन्व्हॉल्व होतो. Provided space for the growth of pollen. Then stigma. Stigma is a sterile part of the carpel. आता बघा इथे दाखवलंय आपण. हा एनलार्ज्ड असतो, स्टराईल असतो, शिवाय हेरी असेल, स्मूथ असेल, स्टिकी असेल. याचं कारण असं की स्टिग्मा रिसीव्ह द पोलन ग्रेन्स. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टिग्मा? स्टिग्मा रिसीव्ह द पोलन ग्रेन्स. सांकेत रिपीट करू आपण.
Ovary produces ovules. Ovules contains female gametes. Style is a elongated tubular part which provide a space for the growth of pollen tube. And stigma is a sterile terminal part which receives the pollen grains. हे एवढं झालं सगळं काही टिपिकल फ्लावरच्या बाबतीत. मग एक्झाम मध्ये विचारलं डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर, तर हे डायग्राम काढणार, लेबल करणार, डिस्क्राइब करणार. पण एवढे सगळे लेबल करत बसायची गरज नाही, याच्यातले कोणतेही 4 लेबल केले सफिशियंट. पण सगळे लेबल याच्यासाठी माहित पाहिजे की जेणेकरून आपल्याला एखादं विशिष्ट लेबल विचारलं तर ते मेन्शन करता आलं पाहिजे, करेक्ट लिहिता आलं पाहिजे. तर एवढं सगळं आपण हे बघितलं स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावरच्या बाबतीत. आता उद्याच्या पिरियड मध्ये बघू आपण स्ट्रक्चर ऑफ टिपिकल अँथर अँड द टीएस ऑफ अँथर, ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ अँथर. तर या पद्धतीने आपण सगळं त्या ठिकाणी उद्याच्या पिरियड मध्ये. ओके.